आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो शेतामध्ये. तर पप्पा काय करतात काय नाही हे बघूया, कारण काव्या तर अगोदरच गेली आणि हा छोटा पिल्लू माझ्यासोबत येते बघा. हा छोटा हाय कर सर्वांना. हे बघा कसं हाय करत आहे. त्यानंतर ना इथे आता हे झाड कशाचं आहे काय माहिती नाही बघा. वेल आहे, मला वाटते बहुतेक घेवड्याच्या शेंगा आहेत काही किंवा का दुसरंच कशाचं आहे, कारण त्याला शेंगा लागल्या नाही आहेत म्हणून माहिती काय नाही आहे बघा. त्यानंतर आता इथे आम्ही चाललो होतो खाली पप्पाकडं. हे बघा गवारीच्या शेंगाला किती शेंगा लागल्यात हे बघा, मस्त अशा. हे पूर्ण गवारीचे शेंगाचं झाड आहेत बघा, खूप छान आहेत आणि शेंगा तर खूप जास्त लागल्यात हे बघा. त्यानंतर हे बघा टणटणीचं झाड, मस्त फुलं वेगवेगळ्या. आता ही 2 रंगाची फुलं असतात बरं का, ही वेगळी असतात. आणि पहिलं ना ह्याला आम्ही हे बघा हे जे छोटे छोटे आले की नाही हे ह्याच्या बिया, ह्याला आम्ही कामण्या म्हणायचो. आणि ही नंतर ना पिकल्यानंतर हे बघा हे असं काळं पडतं आणि पावसाळ्याच्या दिवसात खूप जास्त येतं. त्या टायमिंगला आम्ही हे असं तोडून खूप खायचो, खूप म्हणजे खूप. आणि जीभ अशी काळी काळी व्हायची ना, खूप जास्त छान वाटायचं, म्हणजे कलर यायचा जिभेला. त्यामुळं आता हे बघा हे ह्या प्रकारचं एक फुल असतं. आणि अजून एक प्रकारचे तुम्हाला दाखवते मी. आणि आता हे गवारीच्या शेंगाच्या शेजारीच भेंडी लावली, मस्त अशी भेंडी आहे हे का, फुलं भेंडीची खूप छान आली. आणि हे सर्व हिरवं हिरवं शेत. चल काय काय तर पप्पांनी ज्या निब्बार झाल्यात ना त्या अशा उपटून टाकल्यात, कारण तोडण्याच्या कंटाळ्यामुळं. चला, कारण तोडायला बी तर माणसं पाहिजेत ना, तोडायला कुणीच नसल्यामुळं. त्यानंतर इकडं आंब्याची झाड आहेत, इकडं सगळीकडं. इकडं हे कलमी आंब्याचं झाड आहे आणि त्याच्याच शेजारी हे गवत लावले गायांसाठी. हे बघा मस्त असं बघा आंबे. हे वेगळं गवत आणि ते वेगळं गवत. तिकडं बघा आंबे किती लागले झाडाला ते. आणि ते जे खडकावरलं म्हणजे ते ना, म्हणजे तिथं खडूक आहे थोडासा, आणि त्या झाडाला आम्ही सगळे खडकावरलं झाड असं म्हणतो, कारण ते त्या झाडाचे आंबे एवढे जास्त गोड लागतात ना, खूप जास्त. आणि तो तेवढा एकच आंबा माझा फेवरेट आहे. आता इकडं एवढे जास्त पवनचक्क्या झाल्यात ना, खूप साऱ्या पवनचक्क्या झाल्यात. असं म्हणतात की पवनचक्क्या असल्यानंतर ना पाऊस पडत नाही किंवा काय असं बघू शकतं कसं. आता तिकडं तुम्ही बघा कसं चाललंय ह्यांची गमती जमती, आजी नात्यांच्या दोघांच्या बघा. मी घरी असले ना तरी पण तिला आजोबाकडंच जायचं असते, आजोबाच पाहिजे असतात तिला. हे बघा छोटस पेरूचं झाड कसलं छान आले बघा, मस्त कसे लागलेत, किती छान लागलेत मस्त. दोडक्याचा वेल. तुला बी गवत काढायचंय ते. पप्पाने तेवढं गवत काढले बघा. आता जसं आहे ना इडतंय ना तसंही झालंय मऊ मऊ. ठेव बाबी तिथेच खुरप. चल ठेव इथं खुरप, चल घरी जायचंय. चला आता आम्ही चाललो घरी. चला घरी, चला घरी, चला घरी. हे बघा हा आहे दगडी पाला. दगडी पाला म्हणतात. ही पिवळी जी फुलं दिसतात ना ह्याला दगडी पाला असं म्हणतात. आणि
हे बघा हे असे झाड असतात ह्याचे. हे झाड आहे बघा हे. आणि ह्याचा उपयोग ना पोट फुगल्यानंतर लहान बाळाला पाजतात पण कोणी कोणी, म्हणजे मी असं ऐकलंय. पण ह्याचा उपयोग तर जास्त जर लागलं वगैरे असेल ना त्याच्यावरती ना ह्याला असं चोळून ह्याचा रस टाकायचा बरं का, लवकर दुखणं बरं होते. याचा उपयोग खूप आहे. हे बघा दिसतात का तुम्हाला, हे बघा अशी फुलं. चला आता मम्मी काय करते ना हे बघू आपण घरी, कारण आम्ही खाली जाताना मम्मी भाजी बनवणार होती कशाची. जर मम्मीने बनवली नसेल ना तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. कारण वेगळीच भाजी मम्मी बनवणार होती, चिमकुऱ्याच्या पाण्याची भाजी बनवणार होती मम्मी. आता ती कशी बनवणार होती काय माहित. चला आता आपण बघू. माझ्या अगोदर पप्पा येऊन पाणी पण प्यायला लागले माठातलं. त्या कुटीच्या आड आहेत बघा ह्या झाडात, बघा दिसले का. तर वापस आल्यावर खूप जास्त दम लागला होता. तोपर्यंत इकडे मम्मीने भाजी अशी कट करून घेतली होती बघा. हे चिमकुऱ्याची पानं आहेत, ह्याला आळूची पानं पण असं म्हणतात. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एक सबस्क्रायबरची खूप जास्त गरज आहे बरं का. त्यानंतर मम्मीने इथे स्वच्छ भाजी कट करून घेतली, कापून घेतली आता स्वच्छ, आणि परत स्वच्छ धुवून घेणार आहे. मी स्वच्छ का म्हणते, कारण ह्याच्यामध्ये कधी कधी म्हणजे खराब असतात थोडीशी, त्यामुळं. आणि जी त्याच्या कांड्या असतात ना त्या पण मम्मीने घेतल्यात बघा. स्वच्छ धुवून एका कढईमध्ये टाकून घेतली. आता ही भाजी तर मी पहिल्यांदाच ट्राय करत होते. आता ही मम्मी अशी गरगटी भाजी बनवणार होती. त्यानंतर शेतातून तोडून आणलेल्या मस्त गावरान हिरव्या मिरच्या त्या पण 5-6 ह्याच्यामध्ये टाकून घेतल्या. आता मी येईपर्यंत मम्मीने इथे भाजी ना अशी कट करून घेतली होती, त्यामुळे जेवढं म्हणजे तरी पण पूर्ण व्हिडिओ आहेच तुमच्यासोबत. त्यानंतर मम्मीने शेंगदाणे भाजून घेतले मस्त असे, आणि गरजेनुसार पाणी टाकून घेतलं. तर भाजी मस्त अशी म्हणजे चांगली शिजवून घ्यायची आहे. नाही केलं ही भाजी शिजवून घ्यायची अगोदर, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मुगाची डाळ आणि हळद टाकून घ्यायची. तर मी इथे मुगाची डाळ आणि 1 चमचा हळद टाकून घेतली. परत सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं, आणि 1-2 ते 3 मिनटं फक्त शिजवून घेतली ही डाळ. खूप असं गाळ करायची नाही किंवा जास्त शिजवायची नाही बघा ही डाळ. आता मम्मी असं बारीक मिरच्या करत होती, म्हणजे मिरच्या शिजल्यात का नाही हे बघत होती. आता म्हणजे साधारणतः इथं भाजी शिजत आली होती. त्यानंतर मम्मीने थोडंसं मीठ टाकून घेतलं, परत एकदा व्यवस्थित असं सर्व मिक्स केलं, आणि त्यानंतर इथं घेतलं होतं शेंगदाण्याचं कूट, हे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं होतं, आणि त्याच्यातच थोडंसं ज्वारीचं पीठ, आणि त्याच्यामध्ये ही भाजी टाकून घेतली बघा मस्त अशी. आता ही भाजी ना मम्मी तांब्याने अशी गरगटणार, म्हणजे बारीक करून घेणार होती अशी मस्त वाटून. अशी भाजी खायला आणि गावाकडल्या भाज्या ना कशाही बनवू द्या, खायला खूप जास्त टेस्टी लागतात. आणि माझे डेलीचे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील ना तर नक्की मला सांगा. त्यानंतर मम्मीने मस्त अशी भाजी मिरच्या सर्व बारीक करून घेतलं. आता ती डाळ होती ना म्हणजे जास्त शिजली नव्हती, तशीच होती कच्ची कच्ची, त्यामुळे ती काय बारीक होत नव्हती, पण ती डाळ तशीच असायला हवी असं म्हणते मम्मी. मग अशी चांगली घरटून घेतली मम्मीनं भाजी, आणि मग आता त्याच कढईमध्ये मम्मी भाजी बनवणार होती. मस्तपैकी तीच कढई ठेवली, आणि त्याच्यानंतर 1-2 चमचे तेल टाकून घेतलं. आता भाजी मस्त इकडं घरटून तयार झाली होती. आता याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी, चांगला इथं आता तडका आपण तयार करून घ्यायचा आहे बघा मस्त असं. तर जिरं टाकलं मम्मीने, आणि थोडीशीच मोहरी टाकली, आणि त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला. ही भाजी खायला तर खूप जास्त टेस्टी लागली, कारण मी पहिल्यांदाच ट्राय केली होती. त्यानंतर थोडासा लसूण टाकून घेतला, आणि गरजेपुरतं मम्मीने याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. सर्व मिक्स केलं, म्हणजे भाजी खूप जास्त पातळ करायची नाही, पालकच्या भाजीसारखीच ही भाजी बनवायची. पण खायला ना खूपच जास्त छान लागत होती, मस्त लागत होती. एकदा नक्की बनवून पहा. पण मी पहिली वेळेसच ट्राय केली होती, कारण मम्मीने लग्नाच्या अगोदर अशी भाजी कधी केलीच नव्हती. आता फर्स्ट टाईम केली, तर खायला खूप जास्त छान लागत होती. आणि याच्या वड्या पण बनवल्या होत्या मम्मीनं, खूप मस्त लागत होत्या वड्या पण खायला याच्या. आता चिमकुऱ्याची पानं दाखवायची होती तुम्हाला, पण मी यायच्या अगोदरच मम्मीनं कट करून घेतली होती. आता इथे फोडणी आपली साधारणतः म्हणजे तयारच झाली होती.
त्यानंतर मम्मीनं भाजी सर्व त्याच्यामध्ये टाकून घेतली. मस्त असा तडका खूप जास्त छान बसला होता, कारण ह्याला असा जास्त तडका बसल्यानंतरच जास्त चवदार लागते मन भाजी. त्यानंतर मम्मीनं म्हणजे हे जे आपण भाजी घरटून घेतली होती ना, त्या प्लेटात थोडंसं पाणी टाकलं, व्यवस्थित ही केलं, म्हणजे त्याला जे पाणी भाजी राहिली होती ती, आणि नंतर पाणी टाकून घेतलं. आता आपली भाजी शिजलीच होती आणि डाळ थोडीशी आबडधोबड, म्हणजे थोडीशी कच्चीच अशी छान लागते मग खायला याच्यामध्ये. मग परत मम्मीनं सर्व व्यवस्थित मिक्स केलं. आता मीठ तर मगाशी टाकलं होतं, त्यामुळे इथं मम्मीने मीठ टाकलं काही नाही बघा. त्यानंतर आता मस्त चांगली अशी एक उकळी काढून घ्यायची आहे भाजीची. मस्त अशी खूप मस्त लागते ही भाजी बघा. अशी म्हणजे सेम पालकच्या भाजीसारखीच लागते, थोडीशी टेस्ट जरा वेगळी लागते, नाहीतर साधारणतः पालकच्या भाजीसारखीच भाजी लागते. मस्त आता आपली भाजी तर तयारच झाली होती म्हणायचं, कारण चांगली उकळी आली होती आणि खाली चिटकायला लागली होती, त्यामुळे इथं भाजी आता आपली तयार झाली होती. त्यानंतर आता इथे गॅस बंद करून घेतला आणि पप्पाने लगेचच जेवायला घेतलं बघा. मस्त असं पप्पाचं जेवण चाललं होतं आणि तिकडं वड्या तळलेल्या इथे बघा आहेत. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओसाठी मला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ओके, बाय.